लोक चंद्रावरती जायला निघालेत आणि आमच्या इकडं काय चाललंय, भांडे घासले का, धुणं धुतलं का. तर जाऊ द्या, आपल्याला कुठे चंद्रावरती जायचे, आपलं दररोजचं नेहमीचं जे काम आहे तेच करायचंय. तर इकडं जवळच चाफ्याचं झाड होतं आणि चाफ्याच्या झाडाला सुंदर अशी फुलं आलेली होती. त्यांना म्हटलं आता डोक्यात माळवावं, पण त्यांची फुलांची काही इच्छा नव्हती डोक्यात राहण्याची. बळजबरीने एक फुल माळवलं आणि बाकीच्यांचा सुवास घेऊन सोडून दिलं. त्यानंतर कपडे तर धुवून झाले, पण आमच्या आहोंची दररोजची करामत, जिथं नेमकं कपडे वाळवत ठेवायचे तिथं गाडी लावून ठेवतात. आता आहो तर घरी नाही, मग काय असो, आपण कुठं कमी आहे, आपणच घेऊया गाडी मागे. तर मला गाडी छान अशी चालवता येते, कुठलीही गाडी असेल तरीही मला चालवता येते. मागे घेतली, धुणं वगैरे झालं, बाकीची कामे आवरली. आता म्हटलं भाजी काहीतरी बनवूया. तर म्हटलं भुईमुगाच्या शेतात काहीतरी भाजीला सापडेलच. बघायला गेले तर भाजी काही नाही सापडली, पण कोथिंबीर फार छान होती. कोथिंबीर घेऊन दुसरीकडे वळले तर इथं कोबीला आणि फ्लावरला सुद्धा छानसे गड्डे लागले होते. गड्डा कापायचा असतं, लक्षात आलं की मटकी रात्री भिजत ठेवलेली आहे. मग मटकीचीच भाजी करूया म्हटलं. तर मटकीसोबत खायला हा ओला कांदा घ्यावा म्हटलं. फार छान आणि सुंदर कांदा आहे. तर कांदा घेऊन घरी आले, नंतर लगेचच मटकी शिजवायला ठेवली. आता मटकी तर शिजवायला टाकली, पण वाटण काढायचं तर लाईट पण गेली. सासूबाई म्हटल्या पाटावर वाटा कशासाठी आहे, बाहेर आले वाटण्यासाठी. तर हे खाऊचा वेल दिसला, फार सुंदर झालाय हा आमचा खाऊचा वेल. मग वाटण मस्तपैकी पाट्यावरती वाटून घेतलं आणि इकडं माझ्या पिल्लाचं बघा काय चालू आहे, मम्माला मदत करण्याचं. मस्त भाजी अशी हलवत बसला होता. तर रेडी आहे मटकीची भाजी, चपाती, लिंबू मिरची सोबत ओला कांदा. आता आम्ही जेवण करतो. तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा. बाय.